चंद्रकांत रघुवंशी यांना आदिवासी संघटनांचा तीव्र विरोध, अक्कलकुवा येथे उद्या काळे झेंडे दाखवण्याचा इशारा। नंदुरबार प्रतिनिधी, लोकसेवा न्यूज 24 तास। दिनांक 3 जून 2025 रोजी अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार भांडी वाटप योजनेअंतर्गत भांडे संच वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी आणि अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी प्रमुख उपस्थित राहणार आहेत। मात्र या कार्यक्रमात चंद्रकांत रघुवंशी यांचा विरोध करण्यासाठी आदिवासी संघटनांनी काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला असून या संदर्भातील लेखी पत्र अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना सादर करण्यात आले आहे। रघुवंशींवर जमिनी हडपण्याचा आरोप, आदिवासी संघटनांनी विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर गंभीर आरोप करत सांगितले की त्यांनी आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करून नंदुरबार जिल्ह्यातील हजारो एकर आदिवासी जमिनी बेकायदेशीरपणे हडप केल्या आहेत। या प्रकरणी न्याय मिळावा म्हणून विविध आदिवासी संघटना कायदेशीर लढा देत आहेत। भांडे वाटू नका, जमीन वाटा, सुशीलकुमार पावरा। या पार्श्वभूमीवर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी तीव्र प्रतिक्रिया देताना सांगितले की चंद्रकांत रघुवंशी यांनी भांडे वाटपाऐवजी आदिवासींच्या जमिनी परत करण्याचा कार्यक्रम घ्यावा। त्यांनी असेही स्पष्ट केले की शहादा येथे आम्ही चंद्रकांत रघुवंशी यांना आमच्या आदिवासी पद्धतीने काळे झेंडे दाखवले, तसाच विरोध आता अक्कलकुवा येथेही केला जाईल। तीनपाठ शब्दप्रयोगामुळे रोष, शिवसेना शिंदे गटाच्या शहादा येथील एका कार्यक्रमात रघुवंशी यांनी आदिवासी संघटनांचा उल्लेख तीनपाठ असा अपमानास्पद शब्द वापरून केल्याचा आरोपही संघटनांनी लावला आहे। या वक्तव्यामुळे संपूर्ण आदिवासी समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। राजकीय आरक्षणावरूनही संताप। नंदुरबार जिल्ह्यातील 4ही विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असताना त्यापैकी शहादा व नंदुरबार हे खुले मतदारसंघ करावेत अशी मागणी रघुवंशी करत असल्याचा आरोपही संघटनांनी लावला। त्यामुळे आदिवासी आरक्षणाच्या मुद्द्यावरही रघुवंशींविरोधात तीव्र रोष पसरला आहे। कार्यक्रमाला आमदार आमशा पाडवी यांना विरोध नाही। या भांडे संच वाटप कार्यक्रमास तसेच अक्कलकुवा अक्राणीचे आमदार आमशा पाडवी, शिवसेना पक्षातील इतर आदिवासी पदाधिकारी यांना विरोध नसल्याचे आदिवासी संघटनांनी स्पष्ट केले। विरोध केवळ चंद्रकांत रघुवंशी यांच्याच उपस्थितीवर केंद्रित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। संघटनांचे नेतृत्व करते ठाम। या आंदोलनात भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी, जिल्हाध्यक्ष पंकज वळवी, नंदुरबार तालुका अध्यक्ष अजय वळवी यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत। 3 जून 2025 रोजी अक्कलकुवा येथे काय घडते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। आपली स्थानिक बातमी, आपल्या अधिकारांचा आवाज, फक्त लोकसेवा न्यूज 24 तासवर। भूमाफिया, आदिवासींचा जमीन लुटारू चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी, शिवसेनेचे विधान परिषद सदस्य यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आमच्या आदिवासी बांधवांच्या जमिनी बेकायदेशीर अवैधरित्या काही ठिकाणी व्हाईटनर लावून हडप केलेल्या आहेत। त्या जमिनी आदिवासी मूळ मालकाला परत मिळाव्यात यासाठी आमच्या आदिवासी संघटनांचा कायदेशीर लढा सुरू आहे। चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी शहादा येथील त्यांचा शिवसेना शिंदे गटाच्या एका कार्यक्रमामध्ये जाहीररित्या आदिवासी संघटना ह्या 3 पाठ आहेत असा शब्दप्रयोग करून संपूर्ण आदिवासी समाजाला अपमानित करण्याचं, तुच्छ लेखण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे या भूमाफिया, आदिवासी विरोधी चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विरोधामध्ये आदिवासी समाजात तीव्र संताप आहे, तीव्र राग आहे। या चंद्रकांत रघुवंशीवरती एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून आम्ही आदिवासी संघटनांनी शहादा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केलेली आहे। या आदिवासी विरोधी जे वारंवार आदिवासींच्या आरक्षणाविरोधात बोलतात, आदिवासी लोकप्रतिनिधींना धमक्या देतात, अशा भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी विरोधामध्ये आम्ही शहादात आमच्या आदिवासी स्टाईलने चंद्रकांत रघुवंशीला काळे झेंडे दाखवून जाहीर निषेध व्यक्त केला होता आणि त्यावेळेस आम्ही चंद्रकांत रघुवंशीला एक चेतावणी दिली होती की चंद्रकांत रघुवंशी यांचे जिथे जिथे कार्यक्रम होतील तिथे तिथे आम्ही आदिवासी संघटना त्यांना काळे झेंडे दाखवून विरोध दर्शवणार आहोत। उद्या दिनांक 3 जून 2025 रोजी सोरापाडा अक्कलकुवा येथे शिवसेना शिंदे गटातर्फे भांडे संच वाटपचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये भूमाफिया
आदिवासींचा जमीन लुटारू चंद्रकांत रघुवंशी येणार असल्याची खबर आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही या भूमाफियाचा काळे झेंडे दाखवून आमच्या आदिवासी स्टाईलने ज्या पद्धतीने शहादामध्ये आम्ही चंद्रकांत रघुवंशीचा काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला होता, त्याच पद्धतीने आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार आहोत। या बाबतीत आम्ही माननीय पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे अक्कलकुवा यांना पत्र दिलेलं आहे। आम्ही या भांडेसंच वाटप कार्यक्रमाला बिलकुल विरोध करत नाही। या कार्यक्रमाला जे आदिवासी आमदार माननीय आमशादादा पाडवी येणार आहेत त्यांनाही आम्ही बिलकुल विरोध करत नाही। शिवसेनेचे जे कोणी आदिवासी पदाधिकारी येतील त्यांनाही बिलकुल विरोध करत नाही, परंतु ज्यांनी आमच्या आदिवासींच्या जमिनी लुटलेल्या आहेत त्यांचा आम्ही काळे झेंडे दाखवून विरोध करणार आहोत। चंद्रकांत रघुवंशी जिथं जिथं जातील, जिथं जिथं कार्यक्रमामध्ये येतील तिथं तिथं आम्ही आदिवासी संघटना त्यांचा काळे झेंडे दाखवून विरोध करणार आहोत। आम्ही तर चंद्रकांत रघुवंशी यांना हे बोलतो की तुम्ही आमच्या आदिवासींना भांडे नका वाटू, तर तुम्ही आमच्या आदिवासींच्या ज्या जमिनी हडप केलेल्या आहेत त्या जमीन वाटपचा कार्यक्रम घ्या। आम्हाला आमच्या आदिवासींना जमिनी परत करण्याचा कार्यक्रम घ्या असा तुम्हाला सल्ला आहे, म्हणून तुमचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करणार आहोत। चंद्रकांत रघुवंशी भूमाफिया चले जाओ, आदिवासींचा जमीन लुटेरा चंद्रकांत रघुवंशी चले जाओ।